अरे काय आहे? तुम्हाला पैसे देतो म्हणजे काय उपकार नाही करत आम्ही. तुम्हाला दादा, देतो टायमिंग ना, वर दादा. देतोय तर हे करा ना तुम्ही. दादा देतो ना पैसे तुमचे. अरे पण कधी आता 2 महिने झाले फोन उचलत नाही काय नाही, आम्ही काय येडे वाटले का तुला? सॉरी. हा मोबाईल घेऊन जाते, उद्याच्या उद्या पैसे नाही भेटले तर तुला घर मी ताब्यावर मारीन. हो दादा, हो दादा, हो. थांबो. हो दादा, तुला टायमिंग वर पैसे देता येत नाही, तुम्हाला हिंडायला पैसे आहे. गाडी लाव आणि चल निघ. नाही नाही देतो ना पैसे उतर तुमचे. चल, ऐका ना उतर तुमचे पैसे. उतर अहो, चल, नाही, उतर नाही, असं नका उतर. करू. देतो ना पैसे. अहो पैसे दे आणि गाडी घेऊन जा. नाही ऐका ना. चल, आपल्याला एखादी जमीन ताबा मारायची, तुला पण दाखवतो मी कसं ताबा मारायचं. चल. भाऊ ऐक ना, एक मिनिट, मी काय म्हणतोय. भाऊ, तू ऑलरेडी एवढा श्रीमंत आहे, तुला पैशाची काय कमी आहे? तू असं लोकांचे ताबे मारतो, हे करतो. अरे लोक तळतळाट देतात रे, काय करायचं एवढा पैसा आपल्याला? अरे मी जे पण करतोय ना ते माझ्या बायका पोरांसाठी करतोय. भाऊ, हे सगळं तू तुझ्या घरच्यांसाठी करतोय, बरोबर आहे. पण जर समजा उद्या तुझ्यावर अशी काही वाईट वेळ आली तर तुझे घरचे तुझ्यासाठी उभे राहू शकतील का? माझ्या घरचे माझ्यासाठी 100% उभे राहणार. मी आत्ता एक फोन लावला ना तरी उभे राहते तिथं. बरं ठीक आहे, आज आपण आजमावून बघू. मी जसं सांगतो तसं कर फक्त. हा चल. त्यांची आता किडनी फेल झाली आहे, तर त्याच्यामुळे त्यांची किडनी बदलावी लागणार आहे आणि घरातल्या फॅमिली मेंबरचीच कोणाची तरी किडनी यांना बसवावी लागणार आहे. डॉक्टर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्या जीवाला जीव देणारी माझी बायको आहे, ती देईन मला किडनी. अहो काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला किडनी कशी देणार? पोराबाळांचं कसं होणार? मी एका किडनीवर कशी जगणार? नाही, मी नाही देऊ शकणार माझी किडनी, मी नाही देणार. बरं ठीक आहे, नको देऊ तुझी किडनी, माझी मुलगी देईन मला किडनी. अहो पप्पा, काय बोलताय तुम्ही? मला अजून आयुष्य बागायचंय. तुमचं तर झालं गेलं, मी नाही देणार तुम्हाला किडनी. जाऊ दे मोरद्या, तुमच्या दोघींचा का उपयोग नाही आला. माझा वंशाचा दिवा माझा देईन. बाबा, माझ्याकडे तर विचार पण करू नका, मी पण काय किडनी बिडनी देणार नाही. मला पण माझं आयुष्य आहेच की. कृष्ण भाऊ, तू जे बोलला ते खरं झालं. आज मी माझ्या घरच्यांची परीक्षा घेतली तर कुणीच माझी साथ द्यायला तयार नाही. दादा, हे घ्या तुमचे पैसे, बाकीचे नंतर द्या. अरे पैसे राहू दे, ते तुझा मोबाईल घे आणि तुझं माफ केलं पैसे तुझा. मित्रा, ही तुझी धन्यवाद गाडी दादा. घे आणि तू पण जा, माफ केलं तुझं पैसे. धन्यवाद दादा. बघितलं मित्रांनो, आपण एवढं लोकांचा तळतळाट घेऊन पै पैसा आपल्या परिवारासाठी जमा करत असतो, पण कधी कधी परिवार आपल्या दुःखामध्ये सहभागी होत नाही. बघा तुम्ही ह्याच्यातनं काय शिकला. लाईक करा, फॉलो करा.